घोषणाही करण्यात आली आहे। भारत आणि इस्रायलमध्ये एक मजबूत आणि बहुआयामी धोरणात्मक भागीदारी आहे, ज्यामध्ये अलीकडच्या वर्षात उल्लेखनीय वाढ आणि गतिमानता दिसून आली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी एका निवेदनाद्वारे सांगितलं। विज्ञान आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष, शेती, जलव्यवस्थापन, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक तसंच लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रात उभय देशांमधलं सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं नेत्यानाहू यांच्यासोबत चर्चेसाठी उत्सुक असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला जाईल। त्याबरोबरच इस्रायलमधल्या भारतीय समुदायासोबतही संवाद साधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं। इस्रायल दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध आणखी दृढ होतील, धोरणात्मक भागीदारीसाठी नवीन उद्दिष्ट निश्चित होतील आणि लवचिक, नाविन्यपूर्ण आणि समृद्ध भविष्यासाठी उभय देश सामायिक दृष्टिकोन पुढे नेतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे।